निवडणुका या लोकशाहीच्या सक्षमीकरणाचा उत्सव असतात। लोकशाहीनं झोपडीपासून महालापर्यंत राहणाऱ्या सर्वांनाच मतदानाचा हक्क दिलाय। हा हक्क बजावत प्रत्येकानं लोकशाही अधिक मजबूत करावी यासाठी शासकीय स्तरावरून जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात येत आहेत। याचाच भाग म्हणून कोल्हापूर शहरातील प्रायव्हेट हायस्कूलचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज सर्वांनी मतदान करावं असं आवाहन केलंय। 7 मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीमध्ये सर्व मतदार राजांना मी आवाहन करतो की आपण आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि आपल्या उज्ज्वल भारताच्या भविष्यासाठी सर्वांनी मतदान करून आपण एकमेकांना सहकार्य करूया आणि समृद्ध भारत घडवूया। धन्यवाद। प्रत्येक घरातील नागरिकांनी मतदान करावे व आपली लोकशाही मजबूत करावी, देश मजबूत करावा। देशाचा विकास घडवण्यासाठी आपण सर्वांनी मतदान करणं गरजेचं आहे व चांगले लोकसभा सदस्य निवडून देणं गरजेचं आहे। यासाठी सर्वांनी मतदान करावं ही सर्वांना मी विनंती करतो। अस्मिन् मासे सप्तमे दिने सर्वत्र निवडणूक कार्यक्रमस्य आयोजनं कृतः। एकस्मिन् दिने सर्वे जनाः आग्रह कर्तुं सर्वे लोकाः निवडणुकीय दिने मतदानस्य कार्यं तथा कर्तव्यं करोतु। धन्यवादः। कोल्हापुर नगरवासिनः मतदानस्य कर्तव्यं करोतु। धन्यवादः। 7 मई को होने वाले लोकसभा सार्वत्रिक चुनाव में सब लोगों ने अपना सहयोग दे तथा अपना बहुमूल्य योगदान दे और देश के प्रति अपना कर्तव्य निभाएं। We are voting on 7th of May in Kolhapur. I take this opportunity to make a humble request to all the voters of Kolhapur that let us take a good decision, let us vote for the proper candidate who is going to really serve the society and who is going to take care of the benefit and welfare of the people. Thank you. नमस्कार। 7 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मी मतदान करणार आहे। मतदान करा। मी मतदान 7 मेला मी मतदान करणार, तुम्ही मतदान करा।